मनोज जरांगे यांच्या पदयात्रेचा आज दुसरा दिवस आहे। आज आपण त्यांच्या गावात मातोरी या गावात आहोत। त्यांच्यासोबत त्यांचे वडील सुद्धा आहेत आणि इथे जर बघितलं तर हा लाखोचा जनसमुदाय सुद्धा जरांगेंना भेटायला आलेला आहे। सगळे उत्सुक आहेत त्यांना भेटायला, त्यांच्याशी बोलायचा। एक मराठा योद्धा म्हणून त्यांना म्हटलं गेलं आणि आरक्षण घेऊनच ते परत येतील असा विश्वास लोकांमध्ये दिसतोय। बाबा, आम्ही कालपासून बघतोय अख्ख्या हायवेवर लोकच दिसत आहेत आणि प्रत्येकाला विचारलं की तो म्हणतोय मनोज जरांगेच आमचे नेते, तेच आरक्षण आणून देतील। देते ना, मग निघाले आता देते ना, आरक्षणात देते, ते बी देते ना। आता जाऊन देत नाहीत मुंबईला, ते मध्ये देणार हा, आरक्षण द्यावंच लागतंय आता। एवढा जनसमुदाय तुमच्या मुलाच्या मागे उभा राहतोय, त्याच्या एका शब्दावर म्हणेल ते करायला तयार आहे। कसं वाटतं मुलाचं हे सगळं बघून? आनंद वाटतो ना, जनतेचा आनंद वाटतो, त्याचा आनंद वाटतो। जा आणि आरक्षणच घेऊन या। आम्हाला थोडं मनोज जरांगेंचं बालपण बघायचंय, कशा पद्धतीने ते लढाऊ होते, पहिल्यापासून हट्ट धरून बसायचे तुमच्याकडे पण? पहिल्यापासून हट्टच होता, आरक्षणच पाहिजे। 20 वर्षाचा होता तेव्हापासून आरक्षणच भेटलं, आता आरक्षणच मिळालं म्हणायचं। गेल्या 6 महिन्यात किती वेळा भेट झाली? कारण ते दौरे करतायत, लोकांना भेटतायत, लोकांमध्ये भेटच नाही, टीव्हीवर पाहतात फक्त। हा, आता भेट झाल्यावर कसं वाटलं? एवढ्या महिन्यांनी भेटल्यात, चांगलं वाटतं ना, आनंद वाटतो, जनतेला पाहून आनंद वाटतो। मनोज, आम्ही बघितलं तर जसं मी बाबांना म्हटलं की कालपासून आम्ही बघतोय सगळ्या हायवेवरनं लोक आहेत, टप्प्याटप्प्यात लोक आहेत, जेवणावळी आहेत, आधाराने सगळ्यांना बोलवत आहेत, भेटतायत। काय बघताय, एवढा लोक तुमच्या मागे उभे राहत आहेत, काय मनात भावना आहेत? समाजानं सिद्ध करून दिलेलं आहे तर मी एकटा नाही। ज्या अर्थी कुटुंबाला बाजूला सारून सगळं गावच बावकीतलंच आहे आमचं, त्यामुळे सगळं गावच एक आहे। कुटुंबाला बाजूला सारून समाजासाठी काम करतो, त्यावेळेस समाजाला वाटतं की आम्ही जरी तुम्ही मुंबईला एकटे चाललात तरी आम्ही तुमच्या पाठीशी, तुम्हाला तिकडे त्रास होऊ द्या, इकडं अर्ध्या घंट्यात पूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज मुलगा म्हणून सगळा समाज रस्त्यावरती येणार। आणि सरकारला हेच सांगणं आहे की हक्काचं आरक्षण असणारं मराठा समाजाचं तुम्ही द्या। तुम्ही जर काही वेगळं आरक्षण न देता त्रास देण्याचा प्रयत्न करायचा प्रयोग केला तर समाजानं तुम्हाला कालच दाखवून दिले की जरी कामानिमित्त आम्ही तिकडे येऊ शकत नसलो तरी बी इथं मात्र जर त्रास दिला तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर फक्त आणि फक्त मराठाच दिसला, तो वर्षानुवर्ष हटणार नाही। आणि मराठा समाजही 25 तारखेलाच मुंबईकडे निघणार आहे, कारण 26 तारखेला मुंबईतल्या गल्ल्यात मराठा समाज दिसणार आहे। करोडोच्या संख्येनं मराठा समाज हा मुंबईकडे निघणार। आम्ही बघितलं तर गर्दी वाढतच चाललेली आहे, रस्त्यामध्ये तुमचं हार फुलाने स्वागत होत आहे, मोठ्या प्रमाणावर लोक उभे आहेत। खरं तर तुम्ही इथं दुपारी येणार होता, काल रात्री आलात तुम्ही, काय हे स्वागत होते, कसं बघताय सगळ्याकडे? समाज इतका रस्त्यावरती आहे की समाजाला लक्षात आलेलं आहे की हा इमानदारीनं लढा चाललेला आहे आणि मराठ्यांच्या नशिबानं मराठ्यांच्या नोंदी सुद्धा सापडल्या। आता जर आपण सगळ्या ताकदीनं मराठी उभा राहिलो तर 100% आपलेच पोरं मोठे होणार आहेत हे मराठ्यांच्या लक्षात आल्यामुळे मराठा समाज ताकदीनं उभा आहे। आणि प्रत्येक जिल्ह्यातला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला करोडोच्या संख्येचा मराठा समाज हा रस्त्यावरती आणि पाठीशी उभा राहिलेला आहे, तो राहणार आहे कायमस्वरूपी। आम्ही ज्यांच्याशी बोललो त्या प्रत्येकाचा विश्वास होता की मनोज जरांगे पाटील ही एकमेव व्यक्ती की तीच आम्हाला आरक्षण देऊ शकेल, आम्हाला न्याय देऊ शकेल। लोकांचा विश्वास आहे तुमच्यावर आणि तुमच्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष आहे। एक मोठं ओझं वाटतं तुम्हाला किंवा एक काय म्हणू आपण त्याला, एक आव्हान वाटतं की आपले लोक एवढी विश्वास ठेवतात, आपल्या मागे एवढ्या ताकदीने उभी राहतात? नाही, याचं ओझं असण्याचं काही कारण नाहीये, कारण ज्या अर्थी समाज पाठीशी मग तो कोणताही असो त्या माणसाला यश मिळवायला वेळ लागत नाही। फक्त करणारा हा इमानदारीनं करणारा पाहिजे, म्हणजे समाजाचं 100% भलं होतं। समाजाच्या लक्षात आलं, आता हे शेवटच्या टप्प्यात आलं, आता शेवटच्या टप्प्यात मात्र आणखी ताकदीनं उभा राहायचं आणि मराठ्याने ठरवलंय आणि मराठा राहणार आहे 100%। अजितदादा म्हणाले की थोडं धीराने घ्यायला पाहिजे, गोष्टी आहेत, सरकारी प्रोसिजर आहे, घटना आहे, वेळ लागतो त्या गोष्टीला, थोडं ऐकलं पाहिजे। कसं बघता त्याच्या सगळ्याकडे? आता काय सांगावं अजितदादा, ते आता या प्रवाहात आलेत, 7 महिन्याचा वेळ दिलेला आहे, हा वेळ कमी नाही। या राज्यात इतका वेळ कोणीच दिला नसेल आणि इतक्या दिवस गावं सुद्धा आंदोलनाला बसत नाही, तरी पुरा मराठा समाज आंदोलनात बसलेला आहे। उलट त्यांनीच या जनतेला दैवत समजून या जनतेचा मान सन्मान करायला पाहिजे की त्यांच्या जर नोंदी सापडल्या असतील तर मराठ्यांना 100% आरक्षण दिलं पाहिजे। या भूमिकेवर उलट त्यांनी किमान आजपासून तरी आलं पाहिजे, हे आमचंच म्हणणं आहे। आणि मुख्यमंत्री साहेबांना आणि फडणवीस साहेबांना मनातून हा विषय आता मनावर घेतला पाहिजे, नसता 26 तारखेला
त्याला खूप पश्चाताप येईल की गल्ल्या गल्ल्यात नुसते मराठी दिसणार आहे आणि ते इतक्या ताकदीने येणार आहेत की असे धडक देशात कुणीच मारले नसेल इतक्या ताकदीने मराठी मुंबईकडे. तुमचं आंदोलन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये सगळे जिल्हाधिकारी आहेत त्यांना सांगितलं की जे राज्य मागासवर्ग आयोग आहे त्याच्या संदर्भात काम सुरू करा. 23 तारखेपासून जोरदार कामाला लागा, नोंदी शोधा, सगळ्या गोष्टी करा. मराठा समाजाला मागास सिद्ध करण्याच्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या जोमाने करा. या सगळ्या कारवाईकडे कसं बघता तुम्ही? नाही ते ठीक आहे, त्यांनी ते करावं, त्याबद्दलचं आमचं काय दुमत नाही. ते 100% करावं, त्यात आमचं काही दुमत नाही. ते करावं त्यांनी. परंतु काय असतं माहिती आहे का, काम करताना ज्या नोंदी मिळाल्या याच्याबाबतचं सुद्धा गांभीर्य सरकारला असणं आवश्यक असतं. त्या नोंदी मिळाल्या ते हक्काचं आरक्षण द्यायचं आणि तुम्ही मागास सिद्ध करणार. अहो मागास सिद्धचा हा विषय तर होईलच, पण जे हक्काचं आरक्षण मिळालं त्याचं काय, तो प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा. आता आज बघतो की आज तुम्ही इथं निघणार आहात, पुढचं कसं असणार आहे, किती लोक तुमच्यासोबत जोडली जाणार आहेत, मुंबईपर्यंत कसा असणार आहे हा मोर्चा? नाही, आम्ही जे टप्पे ठरवलेत आम्ही सगळं युक्तीनं आंदोलन चालवलेलं. आम्हाला दाखवायसाठी करायचं नाही, कारण सुरुवातीला दाखवायचं आणि नंतर काहीच नाही असं नाही. मी काम करताना थोडं वेगळ्या पद्धतीचं मला दाखवून काय मोठेपण मिळवायचं नाही. मला 26 तारखेला दिसेल मराठा मुंबईत किती आहे. तर हे होते मनोज जरांगे आणि त्यांचे वडील. खरं तर मोठ्या संख्येने ते भेटायला लोक त्यांना येत आहेत आणि त्यांना भेटायची त्यांना आस आहे. सगळ्यांना गर्दी मोठी आहे, लोक त्यांना जागोजागी भेटायला येतात, टप्प्याटप्प्यामध्ये भेटायला येतात. आणि मनोज जरांगेंनी सुद्धा सांगितलं की आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते आम्हाला मिळायला पाहिजे. राज्य सरकार वेगवेगळ्या पद्धतीने काम करते, पण आम्ही जे मागतोय ते आम्हाला मिळायला पाहिजे आणि ते मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि म्हणूनच मुंबईकडे ते आज कूच करतायत. गोपाळला मी विनंती करतो, बघा हा सगळा जो जनसमुदाय आहे तो कालपासनं त्यांच्यापासनं येतो आहे. जागोजागी लोक थांबतायत, मोठमोठ्या ट्रक्समध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की मनोज जरांगे हेच आम्हाला न्याय मिळवून देतील, हेच आम्हाला आरक्षण मिळवून देतील. आणि म्हणूनच त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या सोबत राहण्यासाठी हे सगळे जो मराठा समाज आहे, मराठा बांधव आहेत ते इथे दाखल झाले आहेत. अर्थात ह्याच संख्येने आता ते पुढे जातील. आज मातोरी जे मनोज जरांगेंचं गाव आहे त्या गावामध्ये आज तिथे थांबा होता आणि आता इथून पुढे मनोज जरांगे हे पुण्याच्या दिशेने निघतील. अहमदनगरमध्ये पुढचा टप्पा असेल तिथे ते थांबतील आणि त्यानंतर पुण्याला जातील आणि पुण्याच्या नंतर मुंबईकडे मनोज जरांगेंचा सगळा प्रवास सुरू होणार आहे. गर्दी बघतोय, लोकांचं समर्थन बघतोय, वेगवेगळ्या गावांमधनं लोक आलेली आहेत, मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आलेली आहे. टप्प्याटप्प्यामध्ये जेवणाची व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था आहे आणि सगळ्यांचा एकच ध्यास आहे, ध्येय आहे ते म्हणजे आरक्षण. आणि ते मिळवल्याशिवाय मुंबईतनं परत यायचं नाही असा जो चंक आहे तो सगळ्यांनी बांधलेला आहे. कॅमेरा पर्सन गोपाल हरणेसह राहुल गायकवाड, मुंबई तक.